आपलं अंजना लेकराज भोई. कुठून आलो आपण? खापरून आलो. खापरून तुम्ही नंदुरबारला आलो, हा. बादशाहनगरला. काय त्रास होता आपल्याला? हाताचा त्रास होता, हात दुखत होता. हाताचा त्रास होता. किती दिवसापासून त्रास होत आहे? 4-5 महिन्यापासून होता. 4-5 महिन्यापासून त्रास होता. हा. मग कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखवलं होतं? दाखवलं होतं 2-1 वेळा, पण तो तात्पुरता फरक पडायच्या नंतर जसं का तसं गोळ्या खावापर्यंत चांगलं वाटत होतं आणि जसं तसं. मग आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आलेत पुण्याचे. त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं किती मिनिटामध्ये गायब झालं? 5 मिनिटांमध्ये गायब. फक्त 5 मिनिटामध्ये. मग डॉक्टर साहेबांनी किती इंजेक्शन दिले आज तुम्हाला? इंजेक्शन नाही दिले. इंजेक्शन नाही दिलं? फक्त काही थेरपी केली. हा. म्हणजे इंजेक्शन नाही. मग काय खायला दिलं का मध्ये आता गोळी वगैरे काही? नाही, काही नाही. मग इंजेक्शन नाही, गोळी नाही, काही नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे त्रास होतं ते 5 मिनिटामध्ये गायब केलं. मग अगोदर तुम्हाला काही उचलता येत नव्हतं. थोडं उचलून दाखवा, उचलून तुम्ही मध्ये उचलून पण दाखवलं. हो. ठीक आहे. आता थोडा चेअर वगैरे उचलून दाखवा थोडा. म्हणजे अगोदर उचलता येत नव्हतं ना, म्हणजे एवढं सुद्धा उचलता येत नव्हतं तुम्हाला. आता पूर्णपणे उचलायला तुम्ही. मग किती मिनिटामध्ये? फक्त 5 मिनिटामध्ये. मग आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये, त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? यावं का नाही तर पेशंटने? त्यांच्यासाठी ज्यांना पण काही त्रास असेल गुडघ्यांच्या, हातांच्या, त्यांनी इथं येऊन आपले इलाज करून घ्यायचे. त्यांना म्हणजे तुम्हाला गॅरंटी आली पूर्ण? हो. मग तुम्हाला कसं माहित झालं कॅम्प चालू आहे म्हणून इथं आमचं? आमच्या गावामध्ये तुमच्या इथं एक पेशंट आलं होतं, त्यांनी सांगितलं आमच्या घरच्या लोकांनी. मग त्यांना फरक पडला का? हा, त्यांना फरक पडला. ते एकदम वाकडे चालायचे. मग त्यांना आमच्या घरच्या लोकांनी पाहिलं, तुम्ही आकडे चालत होते आणि आता कसं काय चाललं? तर त्यांनी म्हणे आम्ही तिथं नंदुरबारला गेले होते म्हणे. तिथं चांगले झालं. हा, तिथं तुम्हाला सांगितलं. हो. मग तुम्ही किती जण आलो टोटल? 4 जण आले आम्ही. 4 जण आलो. आणि किती वाजता आलता सकाळी? सकाळी आम्ही 7:30 वाजता निघालो होतो. इथं 8:45ला पोहोचलो आम्ही. म्हणजे 9, 9:45ला पोहोचलो. ओके. डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार मग? डॉक्टर साहेब मध्ये आमच्यासाठी एक देवच म्हणजे. ओके.